या चेंडूमध्ये 22 धावींची गरज आहे। सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाली आहे। वन लाईफ ग्रुप गुंडगे आयोजित गुंडगे अंडरम प्रीमियर लीग पर्व तिसरा जर तुम्हाला फायनल खेळायची असेल या दोन टीमला तर इथून विजय मिळवणं गरजेचं असेल आणि त्याच्यासाठी चाललेले हे प्रयत्न त्याच्यासाठी चाललेला हा संघर्ष मंजित आणि विक्रांत कुलकर्णी अशी सलामीची जोड साकली तर गोलंदाजी मार्क वरती समीर शिंदे पाहू शकाल दिशा दिले फक्त आणि दिशा दिले मंजितच्या माध्यमातून 3 चेंडू 3 धावा फलकावरती जोडल्या जातील। रनआउटची संधी होती परंतु चुकी घडले। क्रिकेटमध्ये चुकीला कधी माफी नसते। समीर शिंदे देखील स्वतःवरती नाराज आहेत। एक धाव जोडली जाईल। डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हर्स झाला। 5 धावा फलकावरती चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल। एकविरा ब्लास्टर टीम सुद्धा सहजासहजी या धावा होऊ देणार नाहीये। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर मित्रांनो 6 धावा आपण पाहू शकाल। 6 धावा मनदीप आणि त्याच्या समवेत विक्रांत कुलकर्णी पाठलाग करतायत 22 धावांचा आणि बचाव करत असताना एकविरा ब्लास्टर टीम मात्र इथे संघर्ष करते प्रयत्न करते। प्रयत्नाचे बीज पेरा मित्रांनो यशाचा वृक्ष बहरेल आणि त्याचा गोडवा तुम्हाला चाखायला मिळेल। 12 चेंडू आणि इथून मात्र 16 धावीची गरज आहे। गोलंदाजी मार्क वरती अजून एक अनुभवी गोलंदाज नाना कांबळे यांना आपण पाहू शकाल। विकेटच्या मागे अपील केली जाते। अगदी डोळ्यांचं पापणं न लावता तोच विकेट किपरच्या मागे समीर शिंदे यांनी यशच्या उद्ध्वस्त केल्या आणि पहिल्या स्टंप उखडले गेले आणि पहिला विकेटचा पतन। मनदीप बाद झाले परंतु आजच्या रात्रीमध्ये त्याच्या बॅटमधून अगदी धावांची बरसात पाहायला मिळाली आहे। चौकारांची बरसात पाहायला मिळाली आहे। तो बाबू धुरी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे। अपेक्षा आणि आशा घेऊन मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि पुन्हा एकदा चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे। जर इथून अर्णव सुपर किंग टीमला जर फायनल खेळायची असेल तर बाबू धुरीने ज्या मागच्या मॅच मध्ये इनिंग साकारल्या आहेत ना त्या इनिंग पुन्हा एकदा आठवावा लागेल आणि त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल। सलामीवीर विक्रांत टॅप केला चेंडूला दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न रनआउटची संधी विक्रांत बाद घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये डाळ भात लोणचं मित्रा कोण नाही कोणाचं फलंदाज इथून धावाद अतिगाई संकटात घेऊन जात असते नेहमीच। 9 धावा फलकावरती 9 धावा फलकावरती 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आहे। अगदी खूप चांगली मॅच ज्या पद्धतीने पहिली सेमीफायनल आपण पाहिली ना त्याच पद्धतीने आपण दुसरी सेमीफायनल देखील पाहतोय। अतुल नवले चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला। 10 धावा फलकावरती 5 चेंडूचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आहे। अर्णव सुपर किंग्स ही टीम धावांचा पाठलाग करत असताना 22 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथून 2 धावा कंप्लीट होतील। 5 ना बॉल किती ओव्हर झाली 6 चेंडू आणि इथून मात्र 10 ची गरज आहे। 6 चेंडू 10 ची गरज। मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये आहे। ज्या पद्धतीने पहिली सेमीफायनल आपण पाहिली ना टीम युवा आणि वन लाईफ त्याच पद्धतीने
सेमी फायनल नंबर 2 देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी पैसा वसूल. जे काही मोजके प्रेक्षक आहेत ना त्या सर्व प्रेक्षकांची अगदी मन जिंकली जातात. अगदी पैसा वसूल मॅच. 6 चेंडू 10 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल. बाबू दुरियाच्या रात्रीमध्ये जबरदस्त फटकेबाजी केली आहे बाबू दुरी यांनी. जर का आपल्या टीमला इथून फायनल मध्ये न्यायचा असेल तर बाबू दुरीला फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. एक टप्पा खेरी. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल्स झाला. येणारे असतील 5 चेंडू आणि आता मात्र 8 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा 2 धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल्स झाला. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. आई एकविरा ब्लास्टर टीमच्या माध्यमातून संदीप शिंदे यांच्या माध्यमातून आपण खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल. 4 चेंडू आणि इथून 6 ची गरज आहे. सामना कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू 6 ची गरज. चला डिसिजन बाकी असेल. चला अभि आहे तिथे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला. एकच धाव. येणारे 3 चेंडू आणि 5 ची गरज आहे. अगदी पैसा वसूल मॅच. रफ अँड टफ मॅच. सेमी फायनल 2 देखील. इथून करा फटका बाबू दुरी यांचा. बाबू दुरी देखील निराश पावलाने आता इथून परतीचा प्रवास करावा लागेल. अगदी खरा फटका. ज्या पद्धतीने आजच्या रात्रीमध्ये बाबू दुरी यांनी फटकेबाजी केली होती ना प्रत्येकाला वाटलं होतं की बाबू दुरी मॅच संपवेल. चला साहिर मोरे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज बाबू दुरी यांच्यासाठी असेल कारण त्यांच्या कट आउटला सलामी दिली चेंडूने. 2 चेंडू आणि 5 ची गरज आहे इथून. दिनेश वाघमारे संघाचे अनंतर करू संघाचे संघनायक संघाचे पुरस्कर्ते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. आता 1 चेंडू आणि 4 ची गरज. 1 चेंडू 4 ची गरज. चौकार मारावा लागेल. जर तुम्हाला गुंडगे अंडरम प्रीमियर लीग पर्व 3ऱ्या यामध्ये जर फायनल खेळायची असेल तर चौकार मारावा लागेल. इथून फायनल मध्ये दाखल झाले आई एकविरा ब्लास्टर टीमचं सुद्धा अभिनंदन. अप्रतिम खेळी आपण पाहिली. आई एकविरा ब्लास्टर्स हा संघ जाऊन पोहोचतोय थेट मेगा फायनल मध्ये.